कल्याणमधील खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला एका परप्रांतीय तरुणानं बेदम मारहाण केली. या संतापजनक घटनेचा अनेकांनी तीव्र निषेध केला. या प्रकरणात मनसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. 4 तासात आरोपीला अटक झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं शोधू, चोपू आणि मगच स्वाधीन करू, असं मनसैनिकांनी म्हटलंय. नेमकं घडलं काय आपण जाणून घेऊया. पीडित तरुणी पिसवली गावातील रहिवासी आहे. नांदिवलीतील डॉक्टर अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालय रुग्णालयात ती रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. सोमवारी ती कामावर गेली त्यावेळी डॉक्टर आलेले नव्हते. तसेच 4 ते 5 पेशंट डॉक्टरची वाट पाहत होते. सायंकाळी डॉक्टर आले तेव्हा MR लोक त्यांना भेटायला आले. या दरम्यान एक महिला आणि पुरुष त्यांच्या बाळाला घेऊन आले. त्यांच्यासोबत एक तरुणही आला. तो तरुण त्यांचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. तो सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र रिसेप्शनिस्टने त्याला अडवलं. त्याला राग अनावर झाला. त्याला तरुणीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. यावेळी क्लिनिकमधील इतर लोकांनी तिची सुटका केली. हा सर्व प्रकार CCTVत कैद झाला. व्हिडिओ व्हायरल होताच हे प्रकरण समोर आलं. दरम्यान या प्रकरणाचा मनसैनिकांनी तीव्र निषेध केलाय. तसेच संतप्त प्रतिक्रिया दिली. 4 तासात आरोपीला अटक झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने शोधू, चोपू आणि मगच पोलिसांच्या स्वाधीन करू, असं मनसैनिक म्हणाले. मनसे पदाधिकाऱ्यांनी संतप्तपणे म्हटले की लहान मुलीला मारून मर्दानगी दाखवायची का? मग मनसैनिकांसमोर येऊन दाखव. ही घटना निंदनीय असून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. जनतेनेही अशा गुंडांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याआधी प्रसाद द्यावा, असं त्यांनी म्हटले. या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.